नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय अर्थशास्त्र प्रकरण 3 विभाजन मूल्य. याच्यामध्ये आपण चतुर्थक काढणे विभाजन मूल्याचा अभ्यास करत आहोत. चतुर्थकामध्ये आपण वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणीचा अभ्यास केलेला आहे. आज आपण अखंडित श्रेणी दिली असता चतुर्थक कसं काढायचं याचा अभ्यास करणार आहोत. बघा, चतुर्थक शोधण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पद्धत दिलेली आहे, रीत दिलेली आहे. अखंडित श्रेणीचं जे पत्रक दिलेलं असेल ते पत्रक किंवा ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या प्रथम चढत्या क्रमाने मांडायच्या आहेत. त्यानंतर दुसरं आहे प्रत्येक गटाची वारंवारता त्या गटामध्ये लिहायची आहे. तिसरं आहे आपण संचित वारंवारता काढायची आहे CF. आणि चौथा आहे चतुर्थक वर्ग निश्चित करण्यासाठी जी सूत्र आहेत त्या 3 सूत्रांचा वापर या ठिकाणी करावायचा आहे. कोणती 3 सूत्र आहेत तर एक आहे Q1 किंवा Q1 बरोबर n/4च्या पदाचे मूल्य. दुसरं जर काढायचं असेल तर 1च्या जाग्यावर Q2 बरोबर इथं 2n/4च्या पदाचे मूल्य आणि Q3 बरोबर 3n/4च्या पदाचे मूल्य. म्हणजे पहिले चतुर्थक काढायचं असेल तर n/4, दुसरे काढायचं असेल तर Q2 बरोबर 2n/4 आणि तिसरं काढायचं असेल तर 3n/4च्या पदाचं मूल्य आपल्याला त्या ठिकाणी घ्यावायचं आहे. या ठिकाणी आपण अजून याची एक पायरी सूत्र दिलेलं आहे. चतुर्थक शोधण्यासाठीचं सूत्र Q1 बरोबर L अधिक IN/4 वजा CF भागिले F कंस पूर्ण गुणिले H. बघा, सूत्र काय आहे, पहिलं चतुर्थक काढायचं असेल तर हे I जे आहे या ठिकाणी दाखवलेलं बघा, इनमध्ये हा जो I दाखवलेला आहे हा I म्हणजे या ठिकाणचं पहिलं, दुसरं आणि तिसरं कोणतं चतुर्थक काढायचं आहे त्यानुसार आपण ती संख्या त्या ठिकाणी वापरणार आहोत. म्हणजे इथं पहिलं काढायचं आहे म्हणून या ठिकाणी Q1 बरोबर L अधिक कंसात IN/4 वजा CF भागिले F कंस पूर्ण गुणिले H. याच्यामध्ये 1 जे आहे ते पहिलं चतुर्थक, 2 असेल Q2 असेल तर दुसरं चतुर्थक आणि Q3 असेल तर तिसरं चतुर्थक. L म्हणजे काय तर चतुर्थक वर्गाची कनिष्ठ मर्यादा आहे. F म्हणजे काय चतुर्थक वर्गाची वारंवारता आहे. CF म्हणजे काय चतुर्थक वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचित वारंवारता. N म्हणजे एकूण वारंवारता आणि H काय आहे चतुर्थक वर्गाची वरिष्ठ मर्यादा वजा चतुर्थक वर्गाची कनिष्ठ मर्यादा. याला आपण वर्गांतर लांबी असंही म्हणतो. त्यानंतर आपण एक उदाहरण घेणार आहोत. बघा, खालील सामग्रीचे पहिले चतुर्थक व तिसरे चतुर्थक काढा. Q1 आणि Q3च्या किमती काढा. या ठिकाणी पाऊस सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे. 20 ते 30 सेंटीमीटर पाऊस वर्षांची संख्या 7 आहे. 30 ते 40 सेंटीमीटर पाऊस 20 वर्षांची संख्या आहे. 40 ते 50 सेंटीमीटर पाऊस 17 वर्षाची संख्या आहे आणि 50 ते 60 सेंटीमीटर पाऊस 6 वर्षाची संख्या आहे. प्रथम काय करायचं, आपण हे पत्रक उभ्या स्वरूपामध्ये चढत्या क्रमाने मांडून घ्यायचं आहे. बघा, उभं स्वरूप जे आहेत त्यानुसार चढत्या क्रमाने हे पत्रक मांडून घ्यायचं आहे. पाऊस सेंटीमीटरमध्ये त्यालाच आपण वर्गांतर असं म्हणणार आहे. त्याला X असं आपण नाव दिलेलं आहे. 20 ते 30ची वारंवारता 7 आहे. बघा, 20 ते 30ची वारंवारता या ठिकाणी 7 आहे. 20 ते 30ची वारंवारता 7. त्यानंतर 30 ते 40ची वारंवारता 20. त्यानंतर 40 ते 50ची वारंवारता 17 आणि 50 ते 60ची वारंवारता 6 आहे. आता पत्रक प्रथम मांडून झालं की या ठिकाणी वारंवारतेची बेरीज म्हणजे वर्षाची संख्या दिली आहे त्याची अगोदर बेरीज करायची. 17 आणि 20 27, 27 आणि 17 44, 44 आणि 6 50, N बरोबर 50 ही किंमत आपल्याला मिळाली. आता तिसरा कॉलम आपण तयार करायचा आहे. हा तिसरा कॉलम आपण तयार करायचा आहे, पत्रकामध्ये दिलेला नाही, हा तयार करायचा आहे. त्याला नाव द्यायचं आहे आपण संचित वारंवारता CF. पहिला 20 ते 30ची जी वारंवारता 7 आहे ती 7 वारंवारता आहे अशी या ठिकाणी मांडायची आहे. त्यानंतर 7 आणि दुसऱ्या वर्गाची वारंवारता जी आहे 20, 7 आणि 20 या ठिकाणी 27 येईल. 27 आणि तिसऱ्या वर्गाची वारंवारता 17, 44 येईल. 44 आणि चौथ्या वर्गाची वारंवारता या ठिकाणी 50 येईल. म्हणजे या पद्धतीने याची काय करायची आहे, आपण बेरीज करायची आहे. संचित वारंवारता काढताना आपण
पहिला घटक जो आहे हा 7 आहे असा लिहायचा आहे. 7 पासून 7चा अंतर 0 आहे म्हणून या ठिकाणी 7 आपण लिहिणार आहोत. 7 आणि 20 27, 27 आणि 17 44, 44 आणि 6 50 अशा पद्धतीने आपण संचित वारंवारता काढावायची आहे. संचित वारंवारता काढून झाली की आपण सूत्र लिहायचं आहे. आपल्याला काय काढायचं आहे? Q1 काढायचं आहे. पहिलं चतुर्थक आणि तिसरं चतुर्थक काढायचं आहे. सुरुवातीला आपण पहिलं चतुर्थक काढणार आहोत. त्यासाठी सूत्र निश्चित करायचं आहे. Q1 बरोबर किंवा Q1 बरोबर 50/4च्या पदाचे मूल्य. Q1 बरोबर n बरोबर किती आहे? बघा Q1 बरोबर n/4च्या पदाचे मूल्य म्हणजे n ची संख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. n ची संख्या किती आहे? आपल्याला या ठिकाणी 50 आलेली आहे. बघा पाठीमागच्या ह्याच्यामध्ये n ची संख्या परत मी दाखवतो. पाठीमागच्या ह्याच्यामध्ये n ची संख्या जी आहे ती 50 आलेली आहे. बघा n ची संख्या दाखवतो मी. n बरोबर बघा n बरोबर या ठिकाणी 50 आलेला आहे. ही 50 संख्या आपण या ठिकाणी घ्यायची आहे. 50 घेतलं n बरोबर आपण की मग बघा n बरोबर 50 म्हणजे 50/4 50/4 जर केलं आपण तर उत्तर येतं 12.5 म्हणजे 12.5. बघा 50/4 केल्यानंतर जे उत्तर आहे ते उत्तर 12.5 येईल. 4 1 4 4 2 8 परत 0 पूर्ण भाग जात नाही आहे. 2 राहतात शिल्लक. वर 0 घेतलं तर आपण 4 पंचे 20 म्हणजे 50/4 याचं उत्तर 12.5 येईल. 12.5 ही संख्या आपण संचित वारंवारतेमध्ये शोधायची आहे. बघा 12.5 ही संख्या कोणत्या संचित वारंवारतेमध्ये येते? तर 27 या संचित वारंवारतेमध्ये येते. बघा 12.5 ही संख्या 7 मध्ये येते का? 12.5 ही संख्या जी आहे 12.5 ही संख्या 7 मध्ये येत नाही, संचित वारंवारतेमध्ये येत नाही आहे. तर ती संख्या 27 मध्ये येते का? हो. म्हणून हा पहिला चतुर्थक वर्ग जो आहे हा या ठिकाणी आपण निश्चित करायचा आहे. बघा 12.5 जो आहे हा पहिला चतुर्थक वर्ग आपण या ठिकाणी निश्चित केलेला आहे. म्हणजे पहिला चतुर्थक वर्ग जो आहे हा डाव्या बाजूचा 30 ते 40 होईल. याच्यामध्ये कनिष्ठ मर्यादा या पहिल्या चतुर्थक वर्गाची 30 आहे, वरिष्ठ मर्यादा 40 आहे. चतुर्थक वर्गाची वारंवारता 20 आहे आणि चतुर्थक वर्गाचा अगोदरचा वर्ग जो आहे 20 ते 30 हा याची संचित वारंवारता किती आहे? 7 आहे. म्हणजे आपल्याला सूत्रामध्ये हे एक 7 घ्यायचं आहे. याला आपण CF म्हणणार आहोत. बघा हे सगळं काढतो, परत दाखवतो एकदा मी. बघा 12.5 ही संख्या कोणत्या संचित वारंवारतेमध्ये येते? तर 12.5 ही जी संख्या आहे ती संख्या आपल्याला 27 या संचित वारंवारतेमध्ये येते. म्हणजे 30 ते 40 हा या ठिकाणी पहिला चतुर्थक वर्ग निश्चित होतो. म्हणून 30 ते 40 हा चतुर्थक वर्ग निश्चित झाला. तर या 30 ते 40 या वर्गाची कनिष्ठ मर्यादा 30 आहे म्हणजे L बरोबर 30 येईल. याच्यानंतर F जे दिलेलं आहे सूत्रामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला चतुर्थक वर्गाची वारंवारता म्हटलेलं आहे ती 20 येईल म्हणजे हे F येईल 20. त्यानंतर चतुर्थक वर्गाचा अगोदरचा वर्ग 20 ते 30 आहे म्हणजे हे जे 7 आहे हे 7 CF येईल. CF संचित वारंवारता म्हणजे चतुर्थक वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचित वारंवारता. या ज्या किमती आहेत या किमती आपण सूत्रामध्ये टाकावायच्या आहेत. बघा 12.5 या पदाचे मूल्य 27 या संचित वारंवारता गटामध्ये येते. म्हणून त्याचा गट जो आहे तो पहिला चतुर्थक वर्ग जो आहे हा 30 ते 40 निश्चित होतो किंवा 30 ते 40 या वर्गामध्ये येत असते. म्हणून L बरोबर किती सांगितलं होतं मगाशी मी? 30. F बरोबर या ठिकाणी 20 आलं. CF बरोबर 7 आलं. N बरोबर 50 आहे आणि H बरोबर 30 आणि 40 40 वजा 30 वरिष्ठ मर्यादा आणि कनिष्ठ मर्यादा. बघा या वर्गाची ही 40 वरिष्ठ मर्यादा आहे आणि 30 कनिष्ठ मर्यादा. यातला फरक जो आहे 40 वजा 30 10 येईल. म्हणजे सगळ्या सूत्रामध्ये टाकायच्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला मिळालेल्या आहेत. बघा सूत्रामध्ये टाकायच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. सूत्र लिहायचं आहे Q1 बरोबर L अधिक N/4 वजा CF भागिले F गुणिले H. L बरोबर किती आलेलं आहे? 30. बघा L बरोबर किती आलेलं आहे? 30 आलेलं आहे. L ची किंमत या ठिकाणी 30 लिहिली. N/4 N ची किंमत 50 आहे. (4) वजा 7 CF ची किंमत 7 आलेली आहे. F ची किंमत 20 आहे आणि H ची किंमत 10 आहे. म्हणजे या सगळ्या किमती ज्या आलेल्या आहेत त्या आपण सूत्रामध्ये टाकलेल्या आहेत.
Q1 बरोबर आहे असं खाली घ्यायचं. 30 हे शेवटपर्यंत आहे असंच द्यायचं. 30 अधिक 12.5 वजा 7, 12तून 5 गेले तर राहतात 7, म्हणजे 12तून 7 गेले तर राहतात 5, म्हणजे या ठिकाणी 5.5. बघा 12.5 वजा 7, शिल्लक किती राहिले 5.5 भागिले 20 गुणिले 10. याच्यानंतर 5.5 गुणिले 10 जर केलं तर उत्तर येतं 55. 30 आहे असं खाली लिहायचं आहे. हे 30 अधिक 5.5 गुणिले 10, म्हणजे जर गुणाकार केला 5.5 गुणिले 10 तर उत्तर येतं 55 भागिले 20. 55 हे 30 आहे असं आपण लिहिलं. परत 55 भागिले 20, 20ने जर आपण 55 भागलं तर उत्तर येतं 2.75. 20 दुणे 40, राहिले 15, भाग जात नाही म्हणून 0, परत एक 0 घेतला तर 20 7 40, 140 आणि 20 100, म्हणजे या ठिकाणी उत्तर येतं 2.75. 30 अधिक, बघा या ठिकाणी 30 आहे असं आहे, 30 अधिक 2.75, 30 आणि 2 32.75 हे पहिला चतुर्थक वर्ग निश्चित होतो. म्हणजे या ठिकाणी उत्तर जे आहे तुमचं ते जो चतुर्थक वर्ग निश्चित केलेला आहे, बघा पहिला चतुर्थक वर्ग जो निश्चित केलेला आहे आपण या ठिकाणी पहिला चतुर्थक वर्ग निश्चित केला होता, आठवते का? बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे हा चतुर्थक वर्ग आपण या ठिकाणी निश्चित केला होता. 30 ते 40 हा पहिला चतुर्थक वर्ग निश्चित केला होता. याच्या दरम्यानच उत्तर येणार आहे, म्हणजे 30पेक्षा 40 आणि 40पेक्षा कमीच उत्तर येणार आहे. आणि आपलं जे उत्तर आलेलं आहे ते म्हणजे 32 पॉईंट किती आलेलं आहे 75 आलेला आहे. म्हणजे 32.40 हा पहिला चतुर्थक वर्ग या ठिकाणी निश्चित होत आहे. यानंतर आपल्याला तिसरा चतुर्थक वर्ग शोधायचा आहे. बघा पहिला चतुर्थक वर्ग शोधला आपण, आता तिसरा चतुर्थक वर्ग शोधायचा आहे. परत पत्रक मांडलेलं आहे, चढत्या क्रमाने मांडलेले आहे. तेच पत्रक आहे. वारंवारतेची बेरीज आपण या ठिकाणी केलेली आहे मगाशी केल्याप्रमाणे. 7, 20, 17 आणि 6 याची बेरीज 50 येते. एकूण वारंवारता, संचित वारंवारता 7 आहे असं. 7 आणि 20 27, 27 आणि 17 44, 44 आणि 6 50 या पद्धतीने संचित वारंवारता निश्चित केलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला तिसरा चतुर्थक वर्ग शोधायचा आहे. मग तिसऱ्या चतुर्थक वर्गाचं सूत्र Q3 बरोबर 3n/4 च्या पदाचं मूल्य. Q3 बरोबर 3 गुणिले nची किंमत 50/4 च्या पदाचं मूल्य. त्याच्यानंतर Q3 बरोबर 3 गुणिले 50 ची किंमत 150/4. 150/4 केलं तर आपल्याला 37.5. आता 37.5 ही संख्या कोणत्या संचित वारंवारतेच्या गटामध्ये येते ते शोधायचं आहे. बघा 37.5 ही संख्या 7 मध्ये येते का, वरून शोधत जायचं आहे. 7 मध्ये येते का, नाही येत. 27 मध्ये येते का, नाही येत. 44 मध्ये येते. म्हणून तिसरा चतुर्थक वर्ग जो आहे तो या ठिकाणी या पद्धतीने निश्चित होताना दिसून येत असतो. हा तिसरा चतुर्थक वर्ग तुमचा निश्चित झाला. तिसऱ्या चतुर्थक वर्गाची कनिष्ठ मर्यादा 40 आहे, वरिष्ठ मर्यादा 50 आहे. तिसऱ्या चतुर्थक वर्गाची वारंवारता 17 आहे आणि तिसऱ्या चतुर्थक वर्गाच्या अगोदरचा वर्ग हा 30 ते 40 याची संचित वारंवारता 27 आहे. म्हणजे हे तुमचं F असेल आणि 27 हे काय असेल, CF असेल. बघा 27 ही संख्या CF असेल. 40 ते 50 हा जो वर्ग आहे हा तिसरा चतुर्थक वर्ग आहे. म्हणजे याची कनिष्ठ मर्यादा 40 आहे. L बरोबर 40 येईल. त्याच्यानंतर F बरोबर 17 येईल आणि CF बरोबर 27 येईल. आणि वरिष्ठ मर्यादा तिसऱ्या चतुर्थक वर्गाची वरिष्ठ मर्यादा 50 आहे, कनिष्ठ मर्यादा 40 आहे. 50 वजा 40 H बरोबर 10 येईल. म्हणजे किमती आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. बघा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. 37.5 च्या पदाचं मूल्य 40 ते 50 या वर्गामध्ये येत असतं. म्हणजे 37.5 ही संख्या 44 या संचित वारंवारतेमध्ये येते आणि 44 या संचित वारंवारतेचा वर्ग जो आहे हा 40 ते 50 आहे. म्हणून तिसरा चतुर्थक वर्ग 40 ते 50 हा येतो. मग आता या ठिकाणी Lची किंमत तिसऱ्या चतुर्थक वर्गाची Lची किंमत आपण मगाशी सांगितली 40, Fची किंमत 17, CFची किंमत 27, Nची किंमत 50 आणि Hची किंमत 10. किमती सगळ्या मिळालेल्या आहेत. आपण या ठिकाणी सूत्र लिहायचं आहे. Q3 बरोबर L अधिक कंसात 3n/4 वजा CF भागिले F कंस पूर्ण गुणिले H. म्हणजे सूत्र आपण या ठिकाणी लिहिलं
सूत्र तुम्हाला हे पाठच करावं लागेल. Q1 असेल तर Q1, Q2 असेल तर 2, मग हे 3n च्या ऐवजी 2n, 1 असेल तर n/4, Q2 असेल तर 2n/4, Q3 असेल तर 3n/4. हे सूत्रामध्ये आपण लिहायचं आहे. या ठिकाणी आपण किमती काढलेल्या आहेत. Q3 आपल्याला काढायचं आहे. Lची किंमत 40 आहे, 3 आहे असं लिहिलं आहे. Nची किंमत 50 आहे, (4) आहे असं लिहिलं आहे, वजा 27 CFची किंमत किती आहे? 27 आहे. Fची किंमत 17 आहे, गुणिले Hची किंमत 10 आहे. किमती आपण टाकल्या. 40 अधिक आहे असं खाली घ्यायचं आहे. बघा, 3 गुणिले 50/4 ची किंमत किती येते ते बघायचं आहे. म्हणजे 150/4 भागिले 4 याची किंमत जर काढली तर 37.5 येते. 37 वजा 27, बघा 37.5 वजा 27 भागिले 17 गुणिले 10. म्हणजे परत Q3 बरोबर 40 अधिक 37 वजा 27 10.5 भागिले 17 गुणिले 10. परत 40 आहे असं लिहायचं आहे. 40 अधिक 40 आहे असं लिहायचं आहे. 40 आहे असं लिहून झालं की त्या ठिकाणी एक 10.5 गुणिले 10 केलं तर 105 येईल, भागिले 17. 40 अधिक 105 भागिले 17 जर केलं तर उत्तर येतं 6.18. 40 अधिक 6.18 म्हणजे 46.18. Q3 बरोबर 46. 40 अधिक काय? 6.18 म्हणजे 46.18. म्हणजे पहिलं चतुर्थक आपण शोधलं ते 32.75. तर तिसरं चतुर्थक जो आहे, जो वर्ग आपला आला होता 40 ते 50, याच्या दरम्यानच तुमचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. 46.18 हे उत्तर तुमचं तिसरं चतुर्थक आहे. म्हणजे या पद्धतीने आपण पहिलं चतुर्थक आणि तिसरं चतुर्थक शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्याबद्दल अजून प्रॅक्टिससाठी 1-2 उदाहरणं मी नंतर देईन. धन्यवाद.